हवेपेक्षा ज्यांचा वेग जास्त होता, हवा वेगाने नव्हती, तर हवेपेक्षा जास्त त्यांचा वेग होता. अशा या काळ्या मातीत शिवबा राजा लाखात नाही तर जगात एक होता. शिवबा राजा लाखात नाही तर जगात एक होता. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे बसलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी ईश्वरी सुपेकर याचा 8वीतील विद्यार्थिनी. आज शिवजयंतीनिमित्त काही 2 शब्द बोलणार आहे. तरी तुम्ही ते 2 शब्द शांतचित्तेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूला लढत होता. स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूला लढत होता. प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानला फाडला होता. प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानला फाडला होता. पुण्याला जाऊन शाहिस्ते खानाला पुतळा कोंडला होता. पुण्याला जाऊन पुतळा शाहिस्ते खानाला फोडला होता. शिवाजी महाराज लाखात नाही तर जगात एक होता. शिवाजी महाराज लाखात नाही तर जगात एक होते. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. असं म्हणतात की जिथे मस्तक टेकवावं तिथे नमस्काराला जागा हल्ली खूप कमी होत चालले. पण ज्याचं नाव ऐकतात मस्तक नतमस्तक होऊन जातं ते म्हणजे आपले शिवाजी महाराज. असे म्हणतात की 33 कोटी देवाचे कोट्यवधीचे मंदिर बांधले आहे, पण माझ्या शिवाचं एक सुद्धा मंदिर नाही. ज्यांनी आपल्यासाठी स्वराज्य घडवून आणले त्याचं एक सुद्धा मंदिर नाही. आपण 33 नाही तर 35 कोटी देव मानले पाहिजे. एक शिवाजी महाराज आणि 2 संभाजी महाराज. शिवाजी महाराज एक पराक्रमी राजा होता. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडिलांचे नाव शहाजी राजे तर आईचे नाव जिजाबाई होते. बापाने बोलायला तर आईने चालायला शिकवले. बापाने बोलायला तर आईने चालायला शिकवले. तर जिजाऊने त्यांना शक्तीने नाही तर युक्तीने लढायला शिकवले. जिजाऊने त्यांना शक्तीने नाही तर युक्तीने लढायला शिकवले. शिवनेरीवर जिजाऊ त्यांना रामायण महाभारताच्या कथा सांगत होत्या. त्यांना रामायण महाभारताच्या कथा त्यांनी शिवाजी महाराजांना तलवार दिली नव्हती तर दिलं होतं धैर्य, धर्म, दिलं होतं स्वराज्य स्वप्न आणि त्याच स्वराज्यात घडला सह्याद्रीचा सिंह. शेवटी जाता एवढे सांगते की शब्दही अपुरी पडती शिवबाची कीर्ती. शिवाजी राजे झाले शिवछत्रपती. अशा या थोर महापुरुषाला माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.